श्रोत्यानो, आज आम्ही मत्ते शुभवर्तमान ह्याच्या 11व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने काही तत्वे मांडलीत, चमत्कार केलेत आणि जे दावे त्याने केलेत त्यांना सादर करण्याकरिता, लोकांसमोर त्यांना मांडण्याकरिता त्याने आपल्या शिष्यांना पाठविले. इस्रायलच्या संपूर्ण गावांना भेटी देण्याकरिता त्यांनी सर्व रस्ते पायाखाली तुडवलेत. तो मसीहा आहे ह्या त्याच्या दाव्याला काय प्रतिसाद मिळाला? एका शब्दात सांगायचे म्हणजे धिक्कार. येशू ख्रिस्ताच्या सेवेला ह्या अध्यायात वेगळा मोड मिळालेला दिसतो. 28 ते 30 वचनांमध्ये आम्हाला आढळेल की तो नवीन संदेश देत आहे. पश्चातापाच्या संदेशाला सोडून आता राज्याच्या उपस्थितीच्या दृष्टिकोनातून संदेश देण्यात येत आहे. 11वा अध्याय, पहिलं वचन पहा. मग असे झाले की येशूने आपल्या 12 शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरात शिकवावयास व उपदेश करावयास गेला. शिष्यांना पाठविणे संपल्यावर आता तो स्वतः बाहेर जात आहे. लोकांपर्यंत शुभवर्तमान पोहोचवणे फार महत्वाचे होते व आज सुद्धा ते तितकेच महत्वाचे आहे. दुसरं वचन. योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारिले. मत्ते शुभवर्तमान 4 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आम्ही वाचले की बप्तिस्मा करणाऱ्या योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात त्याला काही काळ लोटला होता, पण येशू काय करीत आहे त्याच्या सर्व हालचालींविषयी संपूर्ण समाचार योहानाला देण्यात येत होता. त्याचे शिष्य ख्रिस्ताविषयीची सर्व माहिती त्याला देत असत. त्याची अपेक्षा होती की एक दिवस तो तुरुंगातून बाहेर निघेल, कारण त्याचा विश्वास होता की येशू त्वरित राजासनावर बसून आपले राज्य स्थापित करेल. पुढे 3रं वचन पहा. जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी. योहानाचा जो प्रश्न आहे तो रास्त आहे. ह्या वेळेपर्यंत राजाने सत्ता आपल्या हातात घेतली असेल ह्यावर विश्वास ठेवण्यास त्याच्याजवळ अनेक कारणे होती. हा राजा आपल्या सिंहासनाकडे इतक्या मंद गतीने का जात आहे ह्याविषयी तो नक्कीच गोंधळात पडला असेल. आता प्रभू येशूने योहानाला काय उत्तर दिले ते पहा. 4 ते 6 वचनांमध्ये येशूने त्यास उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय. येशूने दिलेले उत्तर फार मनोवेधक आहे, परंतु त्याला जुन्या करारात मसीहाजवळ जे अधिकारपत्र राहणार त्याविषयी यशायाचे पुस्तक 35वा अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये वाचायला मिळते आणि त्याच्या प्रकाशात आम्ही हे समजून घ्यायला हवे. श्रोत्यानो, येशू ख्रिस्त जेव्हा या जगात आला तेव्हा रानात जलप्रवाह झाला नाही किंवा वाळवंटात झरे फुटले नाहीत. का? कारण जेव्हा तो पहिल्यांदा आला तेव्हा त्याने आपले राज्य स्थापित केले नाही, परंतु तो राजा होता व त्याच्याजवळ मसीहा असण्याचे अधिकारपत्र होते हे तो सांगत आहे. योहान त्याच्या ह्या अधिकाराला ओळखणार होता. पुढच्या वचनांमध्ये प्रभू येशू योहानाची टीका करणाऱ्या लोकांसमोर योहानाची बाजू घेतो. 7वं वचन सांगतं, ते जात असता येशू लोकसमुदायांबरोबर योहानाविषयी बोलू लागला. तुम्ही काय पाहावास रानात गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? योहान वाऱ्याने हलविला जाणारा बोरू नसून असा वारा होता जो बोरूला हलवून टाकेल. 8वं वचन. तर मग काय पाहावयास गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. आमचा प्रभू योहानाविषयी अधिक काही सांगत आहे. 9वं वचन. तर मग का गेला होता? संदेष्टाला पाहावयास काय? मी तुम्हाला सांगतो, हो, संदेष्टाहूनही जो श्रेष्ठ त्याला. तो संदेष्टा होता, पण तो संदेष्टाहूनही श्रेष्ठ होता. 10वं वचन. पहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवितो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. प्रभू फार स्पष्टपणे घोषित करतो की मलाखीचे पुस्तक 3रा अध्याय आणि 1ल्या वचनाची योहान परिपूर्ती आहे. पहा, मज पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवितो. ज्या प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहात,
तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. योहान एक निरोप्या होता. इस्रायलाला मसीहाची ओळख करून देण्यासाठी त्याची खास निवड झालेली होती. योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय 21 ते 23 वचने आपण ह्यावेळेला लक्षात घ्या. 11व्या वचनात तो म्हणतो, मी तुम्हास खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यात बप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही, तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. पुष्कळदा आम्हाला सुद्धा कोण श्रेष्ठ आहे हा प्रश्न पडतो. येशू सांगतो की योहान अब्राहम, मोशे, दावीद ह्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी ह्या आधी झाला नाही. परंतु तो हे सुद्धा म्हणतो की स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. अर्थात जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला तेव्हा त्याने लोकांच्या समुदायाला बाहेर बोलावणे सुरू केले, जे आता योहानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. आता ते योहानापेक्षा श्रेष्ठ कसे? कारण ते ख्रिस्तामध्ये आहेत आणि त्यांनी ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची वस्त्रे परिधान केलेली आहेत. पुढे 12वं वचन सांगतं, बप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसांपासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावित आहेत. ह्या वचनाचे स्पष्टीकरण करणे कठीण आहे, कारण ह्यामध्ये जो आक्रमण शब्द आहे तो जे आक्रमण आम्हाला दिसते ते आंतरिक किंवा बाहेरगत होऊ शकते. दुष्टाकडून होणारे आक्रमण ह्या राज्याला नष्ट करू पाहत आहे. अनेक प्रकारचे आक्रमण ह्या राज्यावर होत आहे. 13 ते 15 वचने पुढे सांगतात, कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी संदेश दिले, आणि हे पद करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलिया येणार तो हाच आहे. ज्याला कान आहेत तो ऐको. श्रोत्यानो, मलाखीचे पुस्तक 3 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये केलेल्या भविष्यद्वाणीची पूर्ती बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या येण्याद्वारे झाली. परंतु प्रश्न हा उद्भवतो की जर इस्रायलने ख्रिस्ताच्या पहिल्या आगमन समयी त्याला स्वीकारले असते तर काय त्याने त्वरित आपले राज्य स्थापित केले असते व बप्तिस्मा देणारा योहान एलिया ठरला असता? उत्तर आहे होय. आपण म्हणाल की हे कसे शक्य आहे? मला माहीत नाही. मला फक्त हे माहिती आहे की हेच ख्रिस्ताने म्हटले व मी स्पष्ट करू शकत नाही अशा गोष्टी तो करू शकतो. मी फक्त विश्वासाने त्यांना स्वीकार करू शकते. काही लोक ह्या बाबतीत वाद घालतात. तो असा की जर ख्रिस्ताला वधस्तंभावर प्राण द्यायचा होता तर त्याचे राजाच्या रूपात स्वतःला अर्पित करणे मग प्रामाणिक नव्हते. परंतु ते प्रामाणिक होते. श्रोत्यानो, परंतु हे लोक जोर देतात की जर इस्रायलने त्याला राजाच्या रूपात स्वीकारले असते तर? मुद्दा हा आहे की त्यांनी स्वीकारले नाही. ह्या सर्व जर प्रश्नांच्या मागे एकच सत्य आहे, ते म्हणजे यहुद्यांनी त्याला नाकारले. जर वाले प्रश्न अशा समस्या निर्माण करतात ज्या अस्तित्वात नाहीत, आणि अशा अनेक समस्या आज सुद्धा अस्तित्वात आहेत, ज्यामुळे दुसऱ्या समस्या निर्माण करण्याची आवश्यकता नाही. पुढच्या 2 वचनांद्वारे ख्रिस्त एक महान सत्य आमच्या समोर मांडित आहे. 16 आणि 17 वचने पहा. ह्या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजविला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत, त्यांच्यासारखी ही पिढी आहे. हे चित्र आम्हाला दाखवते की काही लेकरे रस्त्यावर खेळत आहेत. थोडा वेळ ते प्रेतक्रियेचा खेळ खेळतात, त्याचा त्यांना कंटाळा येतो आणि मग ते लग्न खेळायला लागतात. एका टोकापासून ते दुसऱ्या टोकाला जातात. ज्या पिढीविषयी ख्रिस्त बोलत होता ती पिढीही अशाच प्रकारची होती. 18वं वचन, कारण योहान खातपीत आला नाही तर त्याला भूत लागले असे म्हणतात. योहान कडक स्वभावाचा व शिस्तप्रिय होता आणि त्यांना त्याच्यासोबत सुखदायक वाटत नसे. 19वं वचन, मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी म्हणतात, पहा, खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापीजनांचा मित्र, परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते. येशू ख्रिस्त सर्वांमध्ये मिसळून मित्रभावाने वागणारा होता. त्याच्याविषयी काय? ते म्हणाले, तो खादाड आहे, तो पाप्यांसोबत संगती करतो.
ना तर ते योहानाला पसंत करीत होते, नाही ते येशूला पसंत करीत होते. ते त्या दोघांच्या बाबतीतही संतुष्ट नव्हते. जगात श्रोत्यानो, असे काही लोक आहेत ज्यांना आपण संतुष्ट करू शकत नाही व उत्तम हेच आहे की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. त्यांना काही उपदेशक फार मंद गतीने एकाच आवाजात बोलतात म्हणून आवडत नाहीत, तर काही फार जोरजोराने ओरडून बोलतात म्हणून आवडत नाहीत. काही गहन विचार मांडतात म्हणून आवडत नाहीत आणि काही फार हलके व साधारण विचार मांडतात म्हणून आवडत नाहीत. अशा लोकांना कोणीच संतुष्ट करू शकत नाही. हे आमच्या प्रभूच्या दिवसात सुद्धा खरे होते. आता आम्ही एका आमूलाग्र परिवर्तनाकडे येत आहोत. लक्षात घ्या की येशू राजा आहे. त्याने तत्वे मांडलीत. चमत्कारांद्वारे त्याने आपले अधिकारपत्र सादर केले. स्वर्गाचे राज्य जवळ आहे ही सुवार्ता त्याने सांगितली. त्याने स्वतःला सादर केले, परंतु त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला नाकारले. त्यांच्या नकारामुळे त्याला त्यांच्याविषयी निर्णय घ्यावा लागला व त्याने त्यांना नाकारले. तो राजा आहे व राजाचा शब्द नेहमीच शेवटचा शब्द मानला जातो. 20 आणि 21 वचने. नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला. हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेसेदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंडताट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. खोराजिना व बेसेदा ही शहरे कफरनहुमाच्या उत्तरेला होती, जेथे प्रभूचे केंद्रस्थान होते. त्याने ह्या ठिकाणी बरेच चमत्कार केलेत. त्यांनी त्याचा धिक्कार केला आणि आता तो त्यांच्यावर दोष लावित आहे. 22 वचन. पण मी तुम्हा सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. श्रोतांनो, लक्षात घ्या की प्रकाश जबाबदारी निर्माण करतो. प्रभूने सोर व सिदोन येथे कार्य केले नाही. तेथे त्याचे केंद्रस्थान होते. परंतु त्याने खोराजिना बेसेदा येथे अधिक वेळ घालवला व त्याने जो प्रकाश त्यांना दाखवला त्याविषयी तो त्यांना जबाबदार मानित होता. माझा असा समज आहे की जेव्हा परमेश्वर न्याय करेल तेव्हा प्रतिफळ सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर देण्यात येईल व शिक्षा सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर देण्यात येईल. आज आमच्या काळात सुद्धा अनेक लोकांना ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची संधी मिळालेली आहे, परंतु त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. मला माहीत नाही की एका लहानशा बेटावर राहणाऱ्या माणसाविषयी ज्याने कधीच सुवार्ता ऐकली नाही व जो अजूनही दुसऱ्या देवी देवतांना मानतो त्याचे परमेश्वर काय करेल. परंतु मला त्या व्यक्तीविषयी परमेश्वर काय करेल हे माहिती आहे, जो प्रत्येक रविवारी मंदिरामध्ये उपासनेसाठी येतो, त्या ठिकाणी बसतो, संदेश ऐकतो, परंतु त्याविषयी काहीच करीत नाही. आता पुढच्या वचनांमध्ये आम्हाला दिसेल की प्रभू त्याचे केंद्रस्थान कफरनहुमाविषयी बोलतो. 23 वचन. हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत चढविले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. त्यांच्या शहरात येशू ख्रिस्ताचे कार्यस्थान होते ही त्यांच्याकरिता एक विशेष हक्काची गोष्ट होती, परंतु त्यांनी त्याला नाकारले. प्रभू येशू त्यांना सांगत आहे की जर सिदोन जे दुष्टतेने भरलेले होते त्यातील लोकांनी जर त्याने कफरनहुमात केलेले चमत्कार पाहिले असते तर ते आपल्या दुष्टतेपासून वळले असते व त्या येणाऱ्या न्यायापासून त्यांची सुटका झाली असती. 24 वचन. पण मी तुम्हा सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल. ही श्रोत्यांनो सगळ्यात अधिक कठोर अशी भाषा प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेली आहे. लक्षात घ्या की हे वाक्य सौम्य येशू ख्रिस्ताच्या ओठातून निघालेले आहेत. तो ह्या ठिकाणी एक न्यायाधीश व राजा म्हणून बोलत आहे. ज्या शहरातील लोकांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली तरी त्याचा धिक्कार केला त्या लोकांची स्थिती सदोम व गमोरापेक्षाही अतिभयंकर होईल असे तो ह्या ठिकाणी सांगत आहे. 25 आणि 26 वचने पहा. त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्यात. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. तो ह्या ठिकाणी म्हणतो स्वर्गाच्या प्रभू. हे वाक्य आम्हाला उत्पत्तीचे पुस्तक 14 अध्याय आणि 19 वचनामध्ये नेते, जेथे परमेश्वराला ह्या नावाने संबोधण्यात आले आहे.
तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू आहे. बरेच ज्ञानी लोक हे सत्य समजू शकले नाहीत, परंतु अनेक बालकांनी हे सत्य समजून घेतले. 27वे वचन, माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे, आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही, आणि पुत्र वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. हेच वचन योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय 6व्या वचनाप्रमाणे अशा प्रकारे म्हणता येईल, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. श्रोत्यानो, पुढच्या वचनात प्रभूचा संदेश बदलत आहे. आतापर्यंत प्रभूने शिकवले की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याने आपले अधिकारपत्र सादर केले व मसीहा म्हणून त्याला नाकारण्यात आले. ज्या शहरांचा उल्लेख करण्यात आला त्या शहरांनी व येरुशलेमने त्याला नाकारले. आता प्रभू इस्रायलकडे आपली पाठ फिरवत आहे. आता तो राज्याविषयी सांगत नाही. तो आता वधस्तंभाच्या वाटेवर आहे आणि त्याचे आमंत्रण प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. आता तो काय म्हणतो ते ऐका. 28 ते 30 वचनांमध्ये, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. हा ख्रिस्ताद्वारे देण्यात आलेला नवीन संदेश आहे. वादळातून शांततेकडे, अंधारातून प्रकाशाकडे, एका राष्ट्राकडून तो एका व्यक्तीकडे वळत आहे. ही राज्याविषयीची राष्ट्रीय घोषणा नाही श्रोतांनो, परंतु तारण प्राप्तीच्या विश्रांतीकरिता देण्यात आलेले आमंत्रण आहे. तो म्हणतो, मी तुम्हाला विसावा देईन. कष्टी व भाराक्रांत जन हो, जे पापाच्या ओझ्यांनी दबलेले आहेत, त्यांना तो बोलावित आहे. यशया व स्तोत्रकर्त्याने सुद्धा ही वाक्य वापरलीत. यशयाचे पुस्तक 1 अध्याय 4 वचन, किती हे पापिष्ट राष्ट्र, दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती, ही आचारभ्रष्ट मुले, यांनी परमेश्वराला सोडिले आहे. इस्रायलाच्या पवित्र प्रभूस तुच्छ मानिले आहे. ती वियुक्त होऊन मागे फिरले आहेत. स्तोत्रसंहिता 38 अध्याय आणि 4 वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत, जड ओझ्याप्रमाणे ते मला भारी झाले आहेत. श्रोत्यांनो, पापाचे ओझे वाहणे तुमच्यासाठी फार भारी आहे. माझ्यासाठी ते फार भारी आहे. हे भारी ओझे ठेवण्याची एकच जागा आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. त्याने संपूर्ण मानवजातीची पापे वाहिले. त्याने तुमच्या आणि माझ्या पापांचे ओझे वाहून त्या वधस्तंभावर प्राण दिला. आणि तो आता पुन्हा आम्हाला आमंत्रित करीत आहे की कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. तोच आमच्या सर्व पापांची क्षमा करू शकतो, कारण त्याने वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या पापांचे ओझे स्वतःवर घेऊन प्राण दिला. तो म्हणतो की तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. ही गोष्ट येशू ख्रिस्ताद्वारे पाप्यांचे तारण दर्शविते, विश्वासणाऱ्यांचे पवित्रकरण दर्शविते. एक असा विसावा जो फक्त ख्रिस्तच देऊ शकतो, व हा विसावा म्हणजे पापांपासून सुटका. हे आम्ही स्वप्रयत्नांनी प्राप्त करू शकत नाही. फक्त एखादी व्यक्ती जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवते, तीच हा विसावा अनुभव करू शकते. ख्रिस्ताला स्वतःचे समर्पण करून दृढीकरणाद्वारे हा विसावा ती व्यक्ती प्राप्त करू शकते. पदवी किंवा लोकांमध्ये सन्मान ह्याविषयी आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. जर आम्ही ख्रिस्ताकरिता समर्पित आहोत, तर आम्हाला ह्या सर्व गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. तो आम्हाला जेथे ठेवू इच्छितो तेथे तो आम्हाला ठेवील, जेव्हा आम्ही त्याचे जू स्वतःवर घेऊ. श्रोत्यांनो, मला खात्री आहे की परमेश्वर आपणातील प्रत्येकाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.